श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री गणेशाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री गुरवे नमः। अधिक आश्विन पुरुषोत्तम मास भागवत कथा पुष्प 18। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं जयमुदीरये। ओम नमो भगवते वासुदेवाय, गोविंदाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय, हरये परमात्मने नमः। प्रणतः क्लेशनाशाय, गोविंदाय नमो नमः। या कलियुगामध्ये अन्नगत प्राण आहे। अन्नगत प्राण याचा अर्थ काय की याचा अर्थ आपलं शरीर आणि प्राण हे सर्वस्वी अन्नावर अवलंबून आहे। म्हणून ह्या युगात इतर युगांच्या प्रमाणे अन्नत्याग करून केवळ हवा पाण्यावर राहून कठोर साधना करणं अशक्य आहे। याचं कारण या युगात आपण देहबुद्धी घेऊन राहतो हे आहे। देहबुद्धी नको, पण तीच घेऊन आपण राहतो, कारण आपले प्राण हे अन्नगत आहे। देहाचा विचार करूनच आपले सर्व व्यवहार चालतात। देहाला घेऊनच आपले सर्व संबंध स्थापित होतात। केवळ आत्मबुद्धीने चालणारे संत महात्मेही या जगात आहेत, पण किती? अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच। देहबुद्धीमुळे भागवतात केलेले कित्येक प्रसंग हे आपल्याला खोटे वाटतात। त्यापैकी एक म्हणजे रासक्रीडा। पुष्कळ लोकांचा असा गैरसमज आहे की गवळणी आणि कृष्ण यांचा अनैतिक संबंध होता। याचं कारण आत्ता म्हटल्याप्रमाणे आपली देहबुद्धी। आपण आपला जो देह आहे त्या देहाच्या बुद्धीने श्रीकृष्णाच्या जे रासक्रीडा आहे त्याचं मूल्यमापन करतो, पण तसं ते नाही आहे। वारकरी संप्रदायामध्ये असा दंडक आहे की काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णचरित्रच सांगावं लागतं आणि त्यातही बालचरित्र गावं लागतं। याचं एक कारण असं सांगता येईल की पांडुरंग हे श्रीकृष्णाचं बालस्वरूप आहे। नागर गोडे बाळरूप ते स्वरूप काळीचे, गायी गोपाळांच्या संगे आले लागे पुंडलिका लागी। पण यापेक्षा महत्त्वाचं कारण असं आहे की संतांचा ह्या बाललीलांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो काय ते महत्त्वाचं आहे। आचार्य नारदांपासून ते वामन पंडितांच्यापर्यंत सर्व भक्त मंडळी गोप गोपी यांना कृष्णाचे केवळ सवंगडी समजत नसत, तर हे सर्व गोप गोपी त्याचे परमभक्त होते। पूर्वजन्मी भगवंताचे जे पार्षद होते ते पार्षदच या जन्मात गोप गोपी होऊन आले होते। उदाहरणार्थ सुनंदा नावाची एक गोपी होती। ती पूर्वजन्मी उग्रतपा नामक ऋषी होती, असा खुलासा भागवतामध्ये केलेला आहे। हरिधामा नावाचे एक ऋषी होते। निराहार राहून त्यांनी तपश्चर्या केली होती पूर्वीच्या युगामध्ये। फलस्वरूप सारंग नावाच्या गोपाघरी त्यांना रंगवेणी नावाच्या एका गोपीचा जन्म मिळाला। याने झालं काय की शुष्क वेदांत चर्चेहून या बाललीलातून अध्यात्मामध्ये एक प्रकारचा जिवंतपणा आलेला आहे। काही बाललीला
आपण गेल्या 2 प्रवचनामध्ये जाणून घेतल्या. आता आजच्या आपल्या या प्रवचनामध्ये आपण कृष्णाच्या गोकुळातील रासक्रीडेचा आध्यात्मिक अर्थ समजून घेणार आहोत. भागवतामध्ये राजा परीक्षिताने सुद्धा रासक्रीडेवरती आक्षेप घेतलेला आहे. तो म्हणतो, परीक्षित म्हणतो, स्वामी, श्रीकृष्णावतार हा अधर्मनाश आणि धर्मसंस्थापन यासाठीच झाला होता. तेव्हा धर्मरक्षण आणि धर्मोपदेश करणाऱ्या श्रीकृष्णानेच धर्माविरुद्ध वर्तन कसं केलं? आणि धर्माविरुद्ध वर्तन म्हणजे काय, तर परस्त्रियांना स्पर्श कसा केला? म्हणून संत महात्मे श्रीकृष्णाकडे, विशेषतः त्याच्या ह्या बाललीलांच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतात हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. सुरुवातीलाच कृष्णाचं बालचरित्र वर्णन करणारे हे कोण लोक आहेत हे आपण पाहून घेऊया. कारण एखाद्या वर्णनाची किंमत करताना ते वर्णन कोण करत आहे यावर त्या वर्णनाची विश्वासार्हता अवलंबून असते. उदाहरणार्थ, सासूबाई जर जावयाचं वर्णन करायला लागल्या तर त्यातलं किती मानायचं आणि किती टाकायचं हे ठरवणं कठीण आहे. थोडक्यात काय की वर्णन करणारा हा सत्यवक्ता आणि विश्वासार्ह असावा लागतो. म्हणून आपण प्रथम भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करणारे कोण आहेत, त्यांची योग्यता काय आहे हे पाहू. सगळ्यात थोर म्हणजे भीष्म, ज्यांनी एकदा ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली आणि ती नैष्ठिकतेने पाळली. ते भीष्म कृष्णाचं वर्णन करताना काय म्हणतात? पवित्राणां पवित्रं यो मंगलानांच मंगलम दैवतं दैवतानांच भूतानां यो अव्ययः पिता. म्हणजे आपल्याला लक्षात आलंच असेल की सगळ्यात पवित्रात पवित्र असं जे काही, मंगलात मंगल असं जे काही असेल तर ते श्रीकृष्ण भगवान आहे. आता दुसरं, साधू संतांना सुद्धा वंदनीय असे जे ज्ञानेश्वर महाराज, ते काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज की एरवी विषय जिणोनी जन्मले ते शुकाधिक दादुले ते विषयाची वानिता झाले भाटयाचे. म्हणजे श्रीकृष्णाचा विषय त्याचं सांगताना ते भाट झाले. कोण? शुकदेव, दादुले. आणि दादुले कोण म्हणतंय त्यांना? ज्ञानेश्वर महाराज म्हणताय. इतके ते थोर होते. कारण ज्ञानेश्वर महाराज हेच मुळात वारकऱ्यांचे दादुले. ते जर कोणाला दादूला म्हणत असेल तर तो केवढा मोठा असेल. भागवतामध्ये इतर कोणत्याही व्यक्तीच्या नावापूर्वी श्री या शब्दाचा उपयोग केलेला नाही. नुसतं ब्रह्मा उवाच, व्यास उवाच असाच उल्लेख केलेला आहे. फक्त कृष्ण आणि शुकाचार्य यांच्या नावापूर्वीच श्री हे सन्मानपूर्वक विशेषण जोडलं गेलेलं आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय. एकनाथ, नामदेव, मीराबाई, रामकृष्ण परमहंस अशी ही यादी देत आहे. ही यादी देण्याचा हेतू इतकाच की श्रीकृष्णाचं वर्णन करणारे हे लोक कोण आहेत आणि काय योग्यतेचे आहेत हे कळावं म्हणून. ही सर्व पवित्र मंडळी अयोग्य असं गलिच्छ वर्तन करणाऱ्या स्त्री पुरुषांचं कौतुक करतील का? हे संत महात्मे काय सांगतात? परस्त्री गमन, परपुरुष रती अत्यंत निंदनीय पाप मानतात. ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात, अंबुला केला जरी धावे मन, अंबुला म्हणजे नवरा, अंबुला केला जरी धावे मन, बुडती 42 जाती नाक कान. म्हणजे 42 पिढ्या नरकात जातात आणि नाक कान झडून जातात. असं एवढं सांगणारे हे संत महात्मे हे गलिच्छ आणि अयोग्य वर्तन करणाऱ्या पुरुषाचं कौतुक करतील का? तेव्हा सांगण्याचा हेतू इतकाच की ह्या थोर संतांच्या दृष्टीने कृष्ण व्यभिचारी तर नव्हताच पण परमपवित्र होता. बरं,
ज्या वयात कृष्णाचा गोपींशी संबंध आला त्याचा विचार केला तरीसुद्धा शरीराने व्यभिचार घडेल हे अशक्य होतं, शक्यच नाही. त्यावेळेला त्याचं वय होतं 7 वर्ष. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी, स्वतः भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला काय सांगतात, अर्जुना, जे लोक निष्काम झालेले आहेत त्यांनी सुद्धा लोकसंग्रहासाठी म्हणजे लोकांना वळण लावण्यासाठी सदाचाराचं वर्तन ठेवलं पाहिजे. अशा त्या गीता सांगणाऱ्या कृष्णाचं पूर्वायुष्य जर गडबड गुंड्याचं असतं तर अर्जुनाने हे ऐकून घेतलं असतं का? तरी पण मग प्रश्न असा पडतो की ह्या रासक्रीडेचा अर्थ काय आहे, असा काय आहे, अरे रासक्रीडा अशी का सांगितली आहे? त्याचं कारण असं आहे की आपल्या ऋषींना रूपकाची भाषा वापरण्याचा एकंदरीतच छंद दिसतो. उदाहरणार्थ, आता नित्य आपल्या माहितीची 12 राशीची नावं काय आहेत? आपण जेव्हा मेष वृष असं म्हणतो तेव्हा आकाशात काय मेंढा आणि बैल उभे केलेले आहेत का? किंवा उपनिषदामध्ये द्वासुपर्णा सयुजा सखाया म्हणून 2 पक्ष्यांचं एक रूपक फारच प्रसिद्ध आहे. खुद्द भागवतामध्ये आपण जे आत्ता पाहिलं त्या भागवतात सुद्धा धर्माला चतुष्पाद वृषभाचं रूपक करून आता कलियुगामध्ये तो धर्म एकाच पायावर कसा बसा उभा आहे अशी कथा आहे. त्या ठिकाणी हा जो वृषभ आहे, हा वृषभ म्हणजे काय? वृषभ म्हणजे बैल आहे का? तेव्हा सांगायचा मुद्दा असा की ही जी रूपकं आहेत ह्या रूपकांचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. या रूपकांचा अर्थ जर कळला नाही तर लोक आपल्या ह्या भगवंताची निंदा नालस्ती करतात आणि परधर्मीय लोक यांचा शस्त्र म्हणून उपयोग करतात. म्हणून रासक्रीडेसारख्या भगवंत लीला ह्या बदनाम झाल्या आहेत. त्यांचा आध्यात्मिक अर्थ प्रत्येक भाविकाने समजून घेतला पाहिजे. गोपाल कृष्ण महाराज की जय. आता अगोदर मी रासलीलेचं वर्णन थोडक्यात आणि भरभर करतो. कृष्णाचं बालपण गोकुळात गेलं आणि मी आता सांगतो तेवढं जरा लक्षपूर्वक ऐकायचं. कृष्णाचं बालपण गोकुळात गेलं. गोकुळ म्हणजे काय? संसार किंवा प्रपंच. गवळ्यांच्या मुलांना सोबतीला घेऊन श्रीकृष्ण, आता हा श्रीकृष्ण इथे ईश्वर आहे, तेव्हा गवळ्यांच्या मुलांना सोबतीला घेऊन श्रीकृष्ण गोकुळात बाललीला दाखवत होता. गवळ्यांच्या घरात जावं, गोपींच्याकडे लोणी मागावं. आता ह्या गोपीन म्हणजे मनोवृत्ती आहेत बरं का. या गोपींनी दही दूध लोणी नाही दिलं तर त्या घरी नसताना किंवा त्यांचा डोळा चुकवून त्यांची दही दुधाची मडकी फोडावी, दही दूध लोणी खाऊन टाकावं. जी गोपी कडकोट बंदोबस्त करील तिला तर मुद्दाम त्रास द्यावा. त्यामुळे त्रासून जाऊन गोपींनी यशोदेकडे गाऱ्हाणी न्यावी. पण पुत्रप्रेमामुळे यशोदा तिकडे दुर्लक्ष करीत असे. आता ह्याच्यातल्या शब्दांचा थोडक्यात अर्थ सांगतो. श्रीकृष्ण म्हणजे ईश्वर, गोकुळ म्हणजे संसार प्रपंच, गोपी म्हणजे मनोवृत्ती आणि यशोदा म्हणजे बुद्धी. तेव्हा काय व्हायचं की त्रासून जाऊन गोपींनी यशोदेकडे गाऱ्हाणी न्यावी, परंतु पुत्रप्रेमामुळे म्हणजे बुद्धी जी आहे यशोदा बुद्धी ही पुत्रप्रेमामुळे तिच्याकडे दुर्लक्ष करत असते. वास्तविक गोपींनाही या खोड्यांच्याबद्दल राग नसायचा, उलट कौतुक वाटे आणि कृष्णाला बघणं यासाठी गाऱ्हाण्याचं निमित्त असे. अशा परिस्थितीमध्ये एका शरद पौर्णिमेच्या मध्यरात्री श्रीकृष्णाने कुंजवनामध्ये मुरली वाजवली. आता ही मुरली म्हणजे अनाहत ध्वनी आहे. नुसतं तात्पुरतं एवढंच लक्षात ठेवा. त्या मुरलीचा स्वर ऐकून गोपींच्या चित्तवृत्ती क्षुब्ध झाल्या. जिकडून मुरलीचा सूर येत होता तिकडे त्या ओढल्या गेल्या आणि मध्यरात्रीच्या वेळी त्या आपल्या घरातून बाहेर पडल्या. कृष्ण भेटीची उत्कंठा इतकी होती की त्या भरात आपल्या वस्त्राभूषणांचं भानही त्यांना राहिलं नाही. याप्रमाणे सगळ्या गोपी कुंजवनात गोळा झाल्या आणि श्रीकृष्णाचं ते मनोहर रूप पाहून त्या कामाने पीडित झाल्या. कृष्णाने त्यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांना परत घरी जायला सांगितलं. त्यांना सांगितलं तुम्ही आपल्या वाटेने परत जावं, कारण इथे
यावेळी येणं असं येणं हा अधर्म आहे असं समजावून सांगितलं, पण गोपी तिथून हलल्या नाहीत. तेव्हा श्रीकृष्ण प्रसन्न झाले आणि गोपींशी विहार करण्याला त्यांनी सुरुवात केली. जितक्या गोपी तितकी रूपं त्यांनी आपण स्वतः श्रीकृष्णाने धारण केली. प्रत्येकीने मग अनेक तऱ्हेने त्याच्याशी विलास केला. त्या विलास रंगात असताना त्या गोपीला, एकेका गोपीला, प्रत्येक गोपीला असा अभिमान झाला की मला एकटीलाच श्रीकृष्ण वश आहे, त्यांचं खरं प्रेम फक्त माझ्या एकटीवर आहे. हा त्यांचा अहंकार लक्षात आल्याबरोबर कृष्णाने आपली सर्व रूपं आवरली आणि ते गुप्त झाले. त्यामुळे गोपींची तळमळ आणखीच वाढली. आपापल्या परीने त्यांनी त्याचा शोध घेतला, पण पत्ता लागेना. शेवटी सगळ्या मिळून एकत्र जमल्या आणि सगळ्यांनी मिळून त्याचं गुणवर्णन करण्याला सुरुवात केली. तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचं तर स्वयंसुखाचे झाले अनुभव, एक एकीपाशी सांगतील भाव. म्हणजे एकच श्रीकृष्ण परमात्मा हा या सगळ्या गवळणींना त्यांच्या त्यांच्या भावाप्रमाणे अनुभवाला आला. जिचा जसा भाव तसा तिचा अनुभव. त्यामुळे त्यांना जो अहंकार होता झालेला तो गळाला आणि प्रत्येकीची खात्री झाली की मला स्वतःला इतरांच्यापेक्षा श्रेष्ठ समजत होते म्हणून श्रीकृष्ण निघून गेले. तेव्हा मग जेव्हा त्या निरहंकार झाल्या त्यावेळेला त्या एकमेकीत कृष्ण पाहायला लागल्या आणि आपसातच कृष्णलीला करून त्यांनी स्वतःचं आणि इतरांचं समाधान करून घेतलं. या सगळ्या वर्णनाचा गूढ अर्थ आता आपण पाहणार आहोत. त्यासाठी अगोदर भगवंताचा श्रीकृष्ण अवताराचं वैशिष्ट्य आणि रासक्रीडेचा हेतू आपल्याला जाणून घ्यावा लागेल. मी आपल्याला अगदी थोडक्यामध्ये शब्दार्थ सांगितलेलेच आहेत, तरी पण पुन्हा आता आपण ते सविस्तर पाहणार आहोत. कृष्णाचं बालचरित्र गोकुळात गोप, गोपी आणि गोपालपुत्र या भोवती फिरत राहतं. गो या बाराखडीने चालणाऱ्या शब्दांचे लौकिक आणि सांकेतिक असे 2 अर्थ निघतात. सुरुवातीला त्या दोन्ही अर्थांचा एक शब्दकोश आपण तयार करून घेऊया, म्हणजे पुढील विवेचन सोपं जाईल. लौकिकामध्ये गोप म्हणजे गायी राखणारे गवळी, गोपी म्हणजे गोपांच्या बायका, गोपपुत्र म्हणजे सवंगडी, गोपाल म्हणजे श्रीकृष्ण म्हणजे नंद यशोदेचा मुलगा. सांकेतिकदृष्ट्या याचा अर्थ काय? लौकिकदृष्ट्याने सांगितलं. सांकेतिकदृष्ट्या याचा अर्थ काय तर संस्कृतात गो या शब्दाचे अनेक अर्थ होतात. त्यापैकी एक अर्थ असा आहे की गो म्हणजे इंद्रिय, म्हणून मग गोप म्हणजे इंद्रियांचं पोषण करतो तो. गोप पोषण करतो तो. आता ह्या इंद्रियांचं पोषण कोण करतो? आपली ही जी इंद्रिय आहेत या इंद्रियांना कोण अन्न पाणी पुरवतं तर विषय हे इंद्रियांचं पोषण करतात. विषय पोषण करतात असं का म्हणायचं तर विषय नसतील तर इंद्रिय बिलकुल निरुपयोगी आहेत. समजा बघण्यासारखा दर्शनीय पदार्थ नसेल तर डोळा या इंद्रियाचा काय उपयोग? किंवा कोणताही गंध ज्या ठिकाणी येत नाही त्या ठिकाणी नाक असलं काय आणि नसलं काय, दोन्ही सारखंच. अशा प्रकारे इंद्रियांचं पोषण विषय करतात, म्हणून गोप म्हणजे विषय होत या आपल्या रूपकामध्ये. आता या विषयांचं ज्ञान कसं होतं तर इंद्रिय आणि मन यांचा संयोग झाला की विषयाचं ज्ञान होतं. हा संयोग आवश्यक आहे. आता हा संयोग म्हणजे नक्की काय होतं ते आपण समजून घेऊ. एखाद्या विषयाचं ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा झाली की आपलं जे मन आहे हे मन आपल्या इंद्रियांना, सगळ्या इंद्रियांना कामाला लावतं, म्हणजे त्या विषयापाशी नेतं. नेल्यानंतर त्या विषयाशी ते एकरूप होतं. एकरूप होतं म्हणजे तदाकार होतं. तदाकार होतं याचा अर्थ समजा की हा मोबाईल आहे, तर ह्या मोबाईलचा जो आकार आहे तसा आकार
तो जे पाठवलेलं मन असतं ते मन धारण करतं. समजा समोर एखादा घडा आहे, तर त्या घड्याचं ज्ञान होण्याला मन घटाकार झालं पाहिजे. एखादा शब्द आहे, त्या शब्दाचा अर्थ कळण्यासाठी, त्याचं ज्ञान होण्यासाठी त्याला शब्दाकार झालं पाहिजे. एखाद्या स्पर्शज्ञान हवं असेल तर त्यासाठी स्पर्शाकार झालं पाहिजे. अशा तऱ्हेने प्रत्येक वेळेला प्रत्येक विषयाशी आपल्याला तदाकार व्हावं लागतं. आणि असे हे विषय अनेक आणि अनंत असल्याने मनाला अनेक प्रकारचे आकार घ्यावे लागतात. म्हणजे रोजच्या आपल्या जीवनामध्ये आपण प्रत्येक वेळेला किती विषयांचं आपल्या इंद्रियाद्वारे ज्ञान घेतो आणि त्या प्रत्येक ज्ञानाच्या वेळेला तुम्हाला तदाकार व्हावं लागतं, घटाकार व्हावं लागतं, दीपाकार व्हावं लागतं, पुस्तकाकार व्हावं लागतं. जे जे पाहायचं तदाकार व्हायला पाहिजे. आता हे जे मनाचं तदाकार होणं आहे याला मनोवृत्ती असं म्हटलं जातं. या मनाच्या वृत्ती आहे. विषयांचं ज्ञान होणं म्हणजे काय होतं तर सुखदुःखाचा अनुभव येतो. तेव्हा सुखदुःखाच्या अनुभवासाठी विषय, इंद्रिय आणि मनोवृत्ती यांची सांगड जमली पाहिजे. आणि यापैकी एकाचा जरी अभाव असला तरी ज्ञान होणं अशक्य आहे. माझ्यासमोर हा विषय आहे, मोबाईल आहे आणि मी आहे. तर मी जो आहे हा मी, माझी मनोवृत्ती तिथे पाठवते आणि तदाकार होते. या तीन गोष्टी ज्या आहेत, या तीन गोष्टी विषय, विषयी आणि मनोवृत्ती, या तीन गोष्टी एका वेळेला सांगड जमल्यावर तरच विषय ज्ञान होणं किंवा न होणं याचं शक्यता आहे. म्हणजे याच्यामध्ये मनोवृत्ती अत्यंत सामर्थ्यवान आहे. आता ह्या मनोवृत्तींना आपल्या या रासक्रीडेच्या कृष्णलीलेमध्ये गोपी असं नाव दिलेलं आहे. मग आता गोप झाला विषय, गोपी झाली मनोवृत्ती. म्हणून गोपी जी आहे ती गोपी साहजिकच, हा गोप म्हणजे विषय, गोपी म्हणजे मनोवृत्ती, या दोघं ज्या ठिकाणी काम करतात ते म्हणजे गोकुळ. कारण सुखदुःखाचा अनुभव होतो त्या शरीराला होतो, ते शरीरच म्हणजे गोकुळ. असं हे गोकुळ म्हणजे शरीर गोपींचं बनलेलं होतं, म्हणजे विषय आणि मनोवृत्तींचं बनलेलं होतं. म्हणजे हा संसार विषय आणि मनोवृत्तीने भरलेला असतो. गोकुळात गोप म्हणजे पती आणि गोपी म्हणजे पत्नी यांच्या जोड्या होत्या. म्हणजे संसारामध्ये विषय हा पती आणि मनोवृत्ती पत्नी अशी पुष्कळ जोडपी आहेत. गो म्हणजे इंद्रिय, त्यांचं पालन करणारा तो गोपाल. हा पालन करतो म्हणजे इंद्रियांना इंद्रियत्व देतो, म्हणजेच गोपाल हा ईश्वर झाला. गोप आणि गोपाल यातला फरक नीट लक्षात घ्या. गोप इंद्रियांना पुष्ट करतो, म्हणजे विषय मनाला पुष्ट करतात. पण केव्हा? इंद्रियांच्या ठिकाणी चैतन्य असेल तेव्हा. चैतन्यच नसेल तर त्या पुष्टीचा काय उपयोग? मृत मनुष्याला किंवा एखाद्या निकामी इंद्रियाला विषय काही उपयोगाचे नसतात. तेव्हा इंद्रियांना चैतन्य देणारा म्हणजे त्यांचं पालन करणारा जो, तोच गोपाल म्हणजे परमात्मा. अशा प्रकारे संसारात परमात्म्याच्या क्रीडा चालू आहेत. मनोवृत्तींच्याकडे जाऊन नवनीत म्हणजे चित्त चोरून घ्यावं. ज्या मनोवृत्ती ईश्वराला अनुकूल वागणार नाही त्यांना मुद्दाम त्रास द्यावा. हा त्रास सुरुवातीला नको वाटल्यामुळे ह्या मनोवृत्ती बुद्धीकडे तक्रार करतात. आपलं जे अंतःकरण आहे त्याच्यामध्ये मन, बुद्धी, अहंकार, चित्त असे अंतःकरण चतुष्ट आहे. त्यातल्या ह्या ज्या मनोवृत्ती ह्या मनातल्या आहेत त्या बुद्धीकडे, बुद्धी निश्चयात्मक असते, त्या बुद्धीकडे तक्रार करतात. पण बुद्धी तिकडे दुर्लक्ष करते. कारण हा त्रास जो आहे ह्या मनोवृत्तींना ईश्वराच्या क्रीडेचा, तो सतत होत राहतो.
ईश्वराची मनोवृत्तींना मग त्याच्यामुळे हळूहळू सवय लागते. साधक हा या सगळ्या अनुभवातून जातो. म्हणजे काय होतं की भक्त सुरुवातीला ईश्वराचा कंटाळा करतो, आपण नाम घेण्याचा कंटाळा करतो, पूजा करण्याचा कंटाळा करतो. पण हे सतत करत राहण्यामुळे, म्हणजेच ईश्वरेच्छा असते ती, ईश्वराच्या ह्या खोड्या आहेत, ह्या ईश्वराच्या खोड्यांच्यामुळे त्याची गोडी लागते. आणि अशी ही भक्तीची गोडी वाढल्यावरती ईश्वर त्याला काही गोष्टी बहाल करतो, काही सिद्धी बहाल करतो, काही दृश्य दाखवतो आणि अनाहत ध्वनी अशा या साधकाला, भक्ताला ऐकू येतो. अनाहत ध्वनी याचा अर्थ असा की टाळी केव्हा वाजते, आवाज केव्हा होतो, एकावर दुसऱ्याचा आघात झाल्यावरती जो आवाज होतो तो नेहमीचा आवाज, परंतु कशावरही आघात न होताना जो आवाज होतो तो अनाहत ध्वनी. आणि असा अनाहत ध्वनी हा मुरलीचा असतो. म्हणून अशा प्रकारे आपल्या ह्या भागवतामध्ये, रासक्रीडेमध्ये भगवंत मुरलीच्या स्वरांनी अनाहत ध्वनीचा अनुभव त्या गोपींना म्हणजे मनोवृत्तींना देतो आणि त्यांचे मग मनोरथ पूर्ण करतो. पण ह्या दरम्यान काय होतं की भक्ताला अहंकार होतो आणि मग अहंकार झाला की ईश्वर गुप्त होतो. रासक्रीडेमध्ये तशा तऱ्हेने गोपींना अहंकार झाल्यावरती तो ईश्वर गुप्त झालेला आहे, त्यामुळे तो गुप्त होतो. ज्यावेळी अहंकार नाहीसा होतो आणि लक्षात येतं भक्ताच्या की आपण उगीचच काय होऊन गेलेलो, आपण हां, तर त्यावेळी भगवंताचं पुन्हा आगमन होतं आणि तो भक्तांचे मनोरथ पूर्ण करतो. अर्थात या इतक्या उच्च अवस्थेला पोचलेला जो भक्त असतो त्या भक्ताचा मनोरथ काय असणार? त्याचा मनोरथ एकच असतो, तो असा की आपल्याला भगवंताचा सहवास तो लाभा एवढाच असतो. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. पण आम्हाला तू गर्भात परत टाक, जन्ममृत्यूच्या चक्रात परत टाक. पण अट एक आहे. काय अट आहे? न लगे मुक्ती संपदा संत संग देई सदा. म्हणजे संतांचा मला सतत संग दे. आणि संत म्हणजे या ठिकाणी साक्षात परमात्मा आहे. अशा तऱ्हेने या संपूर्ण रासक्रीडेचा अर्थ हा भक्ताच्या प्रवासासाठी लावलेला आहे. एक भक्त सुरुवात करून कसा आपल्या अंतिम ध्येयापर्यंत जातो हा सगळा भाग या रासक्रीडेमध्ये दाखवलेला आहे. या रासक्रीडेचा पुढचा अर्थ, पुढचा भाग आपण उद्याच्या प्रवचनामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत थोडा वेळ विश्रांती. गोपाल कृष्ण महाराज की जय. श्रीकृष्णार्पणमस्तु. इदं न मम.